हरभऱ्याच्या पिकाच्या बाबतीमध्ये हरभऱ्याचा पेरणीचा जो कालावधी असतो हा कोरडवाहू परिस्थितीमधील हरभऱ्यासाठी हा साधारणपणे 1 ते 15 ऑक्टोबर हा कालावधी कोरडवाहू परिस्थितीमध्ये हरभऱ्यासाठी चांगला असतो। परंतु एक जमीन, वातावरण आणि पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टिकोनातून बरेच शेतकरी हरभऱ्याची पेरणी बऱ्याच उशिरापर्यंत करतात। उदाहरणार्थ कपाशी किंवा तूर काढून हरभऱ्याची पेरणी करतात, तर त्यांना सुद्धा थोडंसं उत्पन्न कमी येते, परंतु पाण्याची व्यवस्था असल्यामुळं त्यांना त्या जमिनीमधून एक 3 पिकं त्या जमिनीमध्ये किंवा 2 पिकं होत असल्यामुळं एक बऱ्या प्रकारचा फायदा होऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये या हरभरा पिकाची जी काही सध्याची परिस्थिती आहे ती म्हणजे काही ठिकाणी फक्त 8-10 दिवस या पिकाला पेरून झालेले आहेत, काही ठिकाणी याची काईक वाढीची अवस्था आहे, काही ठिकाणी हे पीक फुलामध्ये आहे, तर काही ठिकाणी हे पीक घाटे अवस्थेमध्ये आहे। तर या पिकाची ज्या ठिकाणी साधारणपणे हे पीक 25 ते 30 दिवसाचा असेल आणि पाणी देण्याची व्यवस्था ज्या शेतकऱ्यांकडे असेल त्या ठिकाणी हरभऱ्याची जर शेंडे खुडले तर त्याच्या फांद्या वाढण्यासाठी, तसंच मग घाट्यांची संख्या वगैरे फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होऊ शकतो। म्हणून हे पीक साधारणपणे 25 ते 35 दिवसाचा असताना जर या हरभऱ्याचे शेंडे खुडले गेले तर त्यामधून उत्पन्नात वाढ होऊ शकते। तसंच जर शेतकऱ्यांना या शेंडे खोडण्यापासून जर याचं मार्केटच्या दृष्टीनं जर विचार केला आणि त्याला जर बाजारात विक्रीची व्यवस्था केली गेली तर त्या हिरव्या भाजीपासून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। तसंच या हरभऱ्याच्या पिकामध्ये दिवसांदिवस आपल्याकडची जी पीक पद्धती आहे की हरभऱ्यावर हरभरा, तर त्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर वाढताना दिसत आहे। तर या हरभरा पिकावर 2-3 प्रकारचे महत्त्वाचे रोग येतात। त्याच्यामध्ये कोरडी मूळ सड, तर यामुळं काय होते, पीक लहान असतानाच की त्याच्यावर त्या बुरशीची वाढ त्या मुळांवर होते आणि ते झाडं अशी पिवळी पडून वाळतात। दुसरा जो रोग आहे तो म्हणजे कॉलर रॉट। आता मुळाचा आणि खोडाकडचा भागाचा जो मध्य भाग असतो त्या ठिकाणी हे जे काही झाडाचं खोडालगतचा भाग आहे तो काळा पडतो, त्याच्यावर बुरशीची वाढ होऊन ते वरचा तो झाड वाळून जाते। तसंच जो तिसऱ्या प्रकारचा रोग आहे तो म्हणजे मर। तर हा जो रोग आहे हा बरेच दिवसापर्यंत त्या पिकामध्ये येऊ शकतो आणि यामुळं ती झाडं पिवळी पडून ती वाळतात आणि बऱ्याच प्रमाणात त्या जी झाडांची संख्या आहे ती कमी होऊन उत्पादनामध्ये घट येऊ शकते। तर या रोगांच्या नियंत्रणासाठी शक्यतोवर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं सुरुवातीला आवश्यक असते आणि या आताच्या अवस्थेमध्ये हे पीक उभं असताना त्याची काय काळजी घ्यावी या रोगांपासून नुकसान कमी करण्यासाठी, तर त्यासाठी या पिकाला पाणी देताना हे पाणी हे जास्त प्रमाणात देऊ नये। त्या पिकामध्ये साचून पाणी जर राहिलं तर या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते। तर म्हणून पाणी देताना या पिकाला काळजी घेणं आवश्यक आहे। तर हरभऱ्याच्या पिकामध्ये जर आपली जमीन मध्यम असेल तर सुरुवातीला 20 ते 25 दिवसांनी पाणी द्यावं, दुसरं पाणी 40 ते 45 दिवसांनी आणि तिसरं पाणी देण्याची व्यवस्था असेल तर ते साधारणपणे कोवळे घाटे असताना दिल्यास या पिकाला चांगला फायदा होईल। आणि पाणी देताना मात्र त्या जास्त प्रमाणात देऊ नये, साचून पाणी त्या पिकामध्ये राहू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे। तसंच हरभरा पिकावर यावर्षी घाटे अळीचं प्रमाण कमी आहे। हे नैसर्गिकरित्याच बऱ्याच प्रमाणात ही घाटे अळी कंट्रोल झालेली आहे। एरवी या घाटे अळीपासून हरभऱ्याचं बरंच दरवर्षी नुकसान होत असते। ज्या कुठे ठिकाणी या घाटे अळीचं जर प्रमाण जास्त वाटत असेल तर ह्या अळीच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम 5% निंबोळी अर्क 1 लिटर 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करावी किंवा 10,000 ppm अझॅडिरेक्टिन हे एका 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी करावी। या अळ्यांचं प्रमाण कमी असताना, तसंच या अळ्या लहान असताना क्विनॉल्फास साधारणपणे पॉवर स्प्रेसाठी 50 ते 60 मिली 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी। जर या अळ्यांचं प्रमाण भविष्यात वाढल्यास आणि अळ्यांची संख्या जास्त असल्यास स्पार्क किंवा प्रोफेनोफास किंवा प्रोक्लेम अशा प्रकारच्या औषधांची फवारणी करून या किडींचं नियंत्रण राखता येईल आणि अशा प्रकारे या पिकाची काळजी घेतली तर या मधून शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटू शकेल।